सीतामातेच्या शापातून अयोध्या नगरी मुक्त झाल्याचं विधान अयोध्येचे राजे विमलेंद्र मिश्रांनी केलेलं आहे। सीतेने अयोध्येला काय शाप दिला होता आणि कशामुळे अयोध्या नगरी शापित झाली आणि कोण आहेत अयोध्या नगरीचे राजे विमलेंद्र मिश्रा, पाहूया एक रिपोर्ट। अयोध्या नगरी रामलल्लांच्या स्वागतासाठी सज्ज झाली। भव्य दिव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात येत्या 22 जानेवारीला मूर्तीची प्रतिष्ठापना होते। त्यानिमित्तानं भविष्यात अयोध्येत येणारी भरभराट म्हणजे सीतामातेनं दिलेला शाप परत घेतल्याचा दावा विमलेंद्र मिश्रांनी केलाय। आता अयोध्येला सीतामातेनं काय शाप दिला होता ते समजून घेण्याआधी विमलेंद्र मिश्रा कोण आहेत ते पाहूया। विमलेंद्र मिश्रांना अयोध्येतील राजघराण्याचे राजा म्हणून ओळखलं जातं। मिश्रांचेच वंशज कधी काळी अयोध्येची व्यवस्था चालवत होते। राम जन्मभूमी ट्रस्टेत त्यांचा समावेश करण्यात आलाय। काही वर्षांपूर्वी फैजाबाद मधून मिश्रांनी बसपाकडून निवडणूकही लढवली। मधल्या काळात काँग्रेससोबत राजघराण्याचे जवळचे संबंध होते, मात्र आता ते राजकारणापासून दूर आहेत। अयोध्या नगरी जशी प्रभू श्री रामचंद्रांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच अयोध्येतलं राजघराणं देखील प्रसिद्ध आहे आणि याच राजघराण्यातले एक सदस्य म्हणजे विमलेंद्र मिश्रा। अयोध्येमधला हाच त्यांचा राजवाडा आहे, ज्याला मोठा इतिहास आहे आणि विमलेंद्र मिश्रा यांना राजे म्हणूनच खरं तर या ठिकाणी ओळखलं जातं। आपण समोर ही वास्तू पाहतोय, भव्य दिव्य अशी वास्तू आहे। ज्याप्रमाणे राजस्थान असेल किंवा महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये आपण राजवाडे पाहतो, तशा पद्धतीनंच अयोध्येमध्ये देखील विमलेंद्र मिश्रा यांच्या राजघराण्याचा हा राजवाडा आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येचे राजे विमलेंद्र मिश्रांनी म्हटलं, अयोध्या शहरात 100 5 स्टार हॉटेल्स उभारण्यासाठी निवेदनं आली आहेत। कधी काळी इथे काहीच व्यवस्था नव्हती, हॉटेल्सही नव्हते। राम मंदिर निर्मितीनंतर पर्यटन व्यवसायाला उभारी मिळणार आहे। मला वाटतं की सीतामातेनं अयोध्येला दिलेला शाप मागे घेतल्याचं दिसतंय। धारणेनुसार असं मानलं जातं की वनवासानंतर अयोध्येत जेव्हा राम परतले तेव्हा काहींनी सीतामातेवर आक्षेप घेतले। त्यामुळे पुढे सीतेनं अयोध्येत कधीच भरभराट येणार नसल्याचा शाप दिला। कोई भी घटना उत्थान या पतन बिना कारण के नहीं होता। कार्य और कारण का घनिष्ठ संबंध है। कुछ लोगों ने सीता के आचरण पर दोष लगाना शुरू किया, कीचड़ उछालना शुरू किया और कहा सीता तो पथभ्रष्ट थी, उनको कष्ट देकर के निकाला गया। तो उसमें उन्होंने राम का दोष नहीं समझा, क्योंकि राम ने यह प्रतिज्ञा की थी कि वे प्रजा के लिए हैं, प्रजा उनके लिए नहीं है। तो राम के इस प्रारूप को सीता जी ने समझा और राम पर कभी क्रुद्ध नहीं हुई। श्राप यह दिया कि यह भूमि जो है विकसित नहीं होगी बहुत दिनों तक। तो हर चीज़ की एक अवधि होती है। जैसे सज़ा किसी को 20 साल की दी गई, किसी को 15 साल की, किसी को 10 साल की, लेकिन उसकी एक अवधि होती है। तो उस अवधि के अंतर्गत ये जो नगरी है वो अभिशप्त रही। यहाँ पर जंगल फैल गया था, लोग जान नहीं पा रहे थे अयोध्या कहाँ है। बाद में विक्रमादित्य ने इसका शोध किया। तो अब इस समय वह अभिशाप की अवधि समाप्त हो रही है। तुर्तास आता अयोध्येत अनेक व्यावसायिकांनी गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली। त्यामुळे राम मंदिराबरोबरच अयोध्येत आर्थिक आणि सोयी सुविधांचीही भरभराट येईल अशी आशा करूया। आनंद पांडे, TV9 मराठी, अयोध्या, उत्तर प्रदेश। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।